नमस्कार मित्रांनो, आदिविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवतोय सगळ्यांच्या आवडीचा असा पुदिना राईस। चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी साहित्य काय काय घेतले दाखवते तुम्हाला। 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, अद्रक घेतला आहे थोडं, कोथिंबीर आणि पुदिना। सगळ्यात अगोदर आपण याची पेस्ट बनवून घेऊया। पेस्ट आपली बनवून तयार झालेली आहे। आता मी व्हेजिटेबल काय काय घेतलेले दाखवते तुम्हाला। 200 ग्रॅम बीन्स घेतलेले आहेत मी कट करून, 100 ग्रॅम गाजर घेतलेला आहे आणि हिरवे मटार 100 ग्रॅम घेतलेले आहेत। आता मी 1-2.5 कप कोलमचे राईस पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। अगोदर याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे आणि 15 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहे। तांदूळ आपले व्यवस्थित धुतले गेलेले आहेत। आता याच्यामध्ये पाणी टाकून 15 मिनिटांसाठी भिजत ठेवूया आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। गॅसवरती मी एक कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मोठे 2 चमचे तेल टाकून घेतोय आणि थोडे खडे मसाले टाकून घेऊया। 1 चमचा जिरं, तेजपत्ता 1, थोडासा दालचिनीचा तुकडा, लवंग आणि चक्री फूल, ब्लॅक पेपर, आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेतोय आणि कांदा व्यवस्थित परतून घेऊ आपण तेलामध्ये। एक 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून घेतोय। कांदा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता आपण टोमॅटो ॲड करून घेऊया आणि कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एक चमचा मीठ टाकून घेऊया, जेणेकरून आपला टोमॅटो व्यवस्थित शिजला जाईल। आता अर्धा चमचा हळद टाकून घेऊया, एक चमचा धना पावडर, ह्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण व्हेजिटेबल ॲड करून घेऊया। गाजर आणि बीन्स, आता हिरवे मटार, आता थोडा लिंबाचा रस ॲड करून घेऊया आणि भाज्यांना पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित स्लो गॅसवरती आपण शिजवून घेऊया। याच्यावरती झाकण ठेवूया। एक 5 मिनिटानंतर बघू शकता भाज्या आपल्या कशा व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत। आता आपण भिजत ठेवलेले जे तांदूळ होते ते ॲड करून घेऊया।
तांदूळ आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपण जी पुदिन्याची पेस्ट बनवली होती ती मिक्स करून घेऊया. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता मी याच्यामध्ये 3 कप गरम पाणी ॲड करून घेणार आहे. आपण 2.5 कप राईस घेतला होता, त्यासाठी 3 कप गरम पाणी ॲड करून घ्यायचं. आता मी कुकरचं झाकण न लावता एक 5 मिनटं असं शिजवून घेणार आहे. एक 5 मिनटानंतर बघू शकता आपला राईस शिजायला लागलेला आहे. कुकरमधलं पाणी थोडं कमी झालेलं आहे. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि मीडियम टू लो गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत आणि एक 10 मिनटं मी थंड करून घेतलेला आहे कुकर. आता आपण झाकण उघडून बघूया. मस्त झाला आपला पुदिना राईस. बघू शकता तुम्ही किती मस्त पुदिना राईस आपला तयार झालेला आहे. राईस पण आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. असा हा आपला गरमागरम पुदिना राईस बनवून तयार झालेला आहे. हा राईस आपण रायत्याबरोबर खाऊ शकता. खूप छान टेस्ट लागते याची. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.